हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे सुकी मच्छी. सुकी मच्छी एवढी अप्रतिम होते की तुम्ही एक चपातीच्या ऐवजी 4 चपाती खाल एवढी अप्रतिम होते. तर त्यासाठी आपण बघूया. पॅन ठेवला आहे मी गॅसवर आणि हे बघा तुम्ही अशा प्रकारे ही सुकी मच्छी आहे. तर ही मच्छी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याची डोके आणि शेपटी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये हिला छान अशी भाजून घेत आहोत. अगदी रंग बदलेपर्यंत तुम्ही बघू शकता तिचा रंग बदललेला आहे. आता ही मच्छी आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पाण्यात मी घालणार आहे ही मच्छी. तर टोपात मी काढून घेतली आणि त्याच्यात पाणी घातलं आहे. पाणी घालून आपण साईडला ठेवून दिलं आहे. आता पॅनमध्ये तेल गरम केलं, त्याच्यात 3 ते 4 कांदे घातलेले आहेत. आता कांदे छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत. कांदा नरम झाला आहे थोडाफार. आता छान असं आपण परतून घेतला. त्याच्यानंतर आपण घातला आहे कढीपत्ताही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे मी घातलेलं आहे. त्याच्यानंतर घातली हळद घातल्यानंतर आपण घरगुती मसाला मालवणी मसाला घातलेला आहे मी. तो घालून छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी घातलेले इथे 2 टोमॅटोही छान बारीक चिरलेले आहेत आणि ते त्याच्यात घालून छान असं मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायत कोकमं. ही 3 ते 4 मी कोकमं घातलेली आहेत. आता ते घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कांदा नरम होऊ द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यात सुकी मच्छी जी मी पाण्यात घातलेली आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर घातली आहे त्याच्यात आणि घातल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आहे कमीत कमी 1 ते 2 मिनटं आणि त्यानंतर सुकी मच्छी तयार झाली आहे. आता सर्व्ह करूया.